नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 78. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचे स्वप्न जसे तुमच्याशिवाय दुसरा कुणीच पाहू शकत नाही, तसेच तुमचे विश्व हे केवळ आणि केवळ तुमच्या पुरतेच आहे. हे तुम्ही सदैव लक्षात ठेवा. सद्गुरूचे कार्य म्हणजे तुम्हाला तुम्हीच केलेल्या कल्पना विश्वातून बाहेर खेचून काढून मोकळे करणे होय. चर्मवस्त्र अशी देहबुद्धी गेली की सद्गुरूने सांगितलेले व तुम्ही ऐकलेले हे एकच होईल. यात मात्र तीळमात्रही शंका ठेवू नका. म्हणूनच ऐकलेले घट्ट धरा. सद्गुरूंनी काय ऐकविले तर स्वरूप धर्म कधीच पालटत नाही. तो स्वरूप धर्म जसा आहे तसा जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा ते कळणे व स्वरूप धर्म यात भेद राहणार नाही व ते तू आहेस याचे खरे वर्म तुम्हाला कळेल. तेव्हाच मग वासना ह्या तुच्छ वाटायला लागतील. कारण वासना, इच्छा, कल्पना ह्या स्वरूपाला सजातीय नसल्यामुळे ह्या स्वरूपाला सजातीय नसल्यामुळे म्हणजेच काय, विजातीय असल्यामुळे त्या स्वस्वरूपी टिकू शकत नाहीत. जीवबुद्धी ही मुळात देहप्रियच आहे, पण ही आत्मप्रिय झाली की ती देहाची उपेक्षा करते असे तथाकथित ज्ञानी माणसाला वाटते आणि म्हणूनच ते नरदेहाची भरघोस निंदा करत राहतात, देहाला शिव्या शाप देतात. एकदा जे कृष्णमूर्ती यांना एक वृद्ध म्हातारा संन्यासी भेटायला आला होता. तो अतिशय दुःखी आणि तणावग्रस्त होता. तो कृष्णमूर्तींना म्हणाला, काही केल्या माझ्या मनातील काम वासना जात नाही. मी आता जीवनाच्या शेवटच्या पडावावर आलो आहो, तरी मला अजून याचा त्रास होतोच. तरुणपणी मी याकरता देहाला खूप यातना दिल्या, अनेक उपास तापास केले, अनेक प्रकारचे देहदंड भोगले आणि शेवटी मी कंटाळलो आणि शेवटी एक दिवस मी अघोरी निर्णय घ्यायचे ठरवले. तो निर्णय म्हणजे असा की मी माझे लिंग चक्क छाटून टाकले. आता त्या गोष्टीला बरेच दिवस झाले, पण अजूनही वासना डोके वर काढतातच. यावर श्री जे कृष्णमूर्ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून इतकेच म्हणाले, सद्गुरस्ता तू हे काय करून बसला रे. श्री गोनी दांडेकर यांच्या स्मरण गाथेत त्यांनी स्वतःवर केलेला एक प्रयोग कथन केला आहे. त्यांनी सुद्धा लिंगाच्या कातडीला चारी बाजूने ओढून त्यात एक मोठी तांब्याची कडी किंवा रिंग घातली होती, जेणेकरून लघवीशिवाय काहीही करता येणार नाही. बरे असो, लोक कुठल्या टोकापर्यंत देहाचे निंदेत जाऊ शकतात हे याहून कळेल. तात्पर्य, जीवबुद्धी ही आत्मप्रिय झाली की ती देहाची उपेक्षा कधीच करत नाही. तात्पर्य, जीवबुद्धी ही आत्मप्रिय झाली की ती देहाची उपेक्षा कधीच करत नाही, तर याउलट नरदेहाचा योग्य त्या प्रकारे उत्तम प्रकारे त्याची निगा राखते, त्याची जोपासना करते. मुळात तुमचे शरीर हे तुम्ही किंवा तुमच्या आई बापांनी किंवा तथाकथित देवदेवतांनी बनवलेले नाही. ते आपोआपचेच आहे, ते आपोआप झालेले आहे आणि सारखे स्फुरत राहणारे
जे काही आहे त्याचेच ते स्फुरण आहे. तुम्ही मूलतः पुढच्या स्फुरणाकरताचे बी बियाणे आहात. तुम्ही मूलतः पुढच्या येणाऱ्या स्फुरणांचेच बी बियाणे आहात, दुसरे काही नाही. तुम्ही काही पुरुष म्हणून प्रसवायला मदत केली किंवा तुम्ही स्त्री म्हणून काही प्रसवले तर आता तुमचे काम झाले, तुमचे काम संपले. आता मृत्यू हा एकच तुमचा शेवट शिल्लक आहे. 2 गज कफन का तुकडा तुमच्यासाठी राखूनच ठेवला आहे. जाएगा जब यहाँ से कुछ भी न पास होगा. 2 गज कफन का तुकडा तेरा लिबास होगा. इतके जरी असले तरी श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्हाला दिसणारा बाहेरचा प्रकाश तुमच्याच प्रकाशामुळे प्रकाशित झाला आहे. इतके जरी असले तरी श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्हाला दिसणारा बाहेरचा प्रकाश तुमच्याच प्रकाशामुळे प्रकाशित झाला आहे, प्रकाशत आहे. आणि हीच आहे या नरदेहाची महिमा. पण ही महिमा आपल्याला कळाली नाही, म्हणूनच हा परमार्थाचा प्रपंच संतजनांनी उभा केला आहे. देह हा हाडामासाचा विष्ठा मलमूत्रांनी भरलेल्या पिशवी सारखाच आहे, एकदम कबूल. पण यात वावरणारे जे आहे ते प्रकाशालाही प्रकाशित करते व जे केवळ आपल्या असणेपणामुळे शुद्ध असलेपणाच आहे ते काय आहे, ते काय आहे याची जिज्ञासा, ते काय आहे याचा विचार करणारे काय आहे हे कुणाला कळते, हे कळणे कशामुळे शक्य होते, तेच तर आपले स्वस्वरूप होय. चर्मबुद्धीमुळे अष्टवक्र गीता सांगावी लागली. याच चर्मबुद्धीमुळे तुम्ही स्वतःला स्वस्वरूप सोडून इतर काही ना काही समजत आले आहात. आत्मबुद्धीमुळे असे होणार नाही, असे केवळ आणि केवळ देहबुद्धीमुळेच होत आहे. तुम्ही मरणार तर आहातच, तुम्ही मरणार तर आहातच. मौत को किसके साथ यारी है, मौत को किसके साथ यारी है, आज ओ कल अपनी बारी है, आज ओ कल अपनी बारी है. तर तुम्ही मरणार तर आहातच, पण कोणत्या ओळखीने मरणार आहात? तुम्हाला खुणावत असलेले पण ते सध्या जरासे आहे, अतिसूक्ष्म आहे, त्या असणेपणाला, त्या असणेपणाच्या ज्ञानाला किंवा असणेपणा कळणे ज्यामुळे शक्य झाले आहे त्यालाच पकडा. त्याला पकडणे हीच स्वरूपसिद्धी होय. ते जणू एखादे मोठे धबाडच मिळेल. समजा एका अर्थाने मनापासून तथाकथित संसाराला विटलेल्या माणसालाच हे सहज शक्य आहे. तुम्ही तुम्हीच म्हणून असलेले ज्ञानच तुमची व इतरांची पण काया चालवीत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. अंतर्गुरूचे चरण म्हणजे जी तुम्हाला तुम्ही असल्याची जाणीव देणारी जाणवती जाणीव कळा होय, हे लक्षात घ्या. अंतर्गुरूचे चरण म्हणजे जी तुम्हाला तुम्ही असल्याची जाणीव देणारी जाणवती जाणीव कळा होय. याच्याच अनुसंधानात राहा, लक्षावरच लक्ष ठेवा. तुमच्या या प्रेतमय कायेत दिव्यतेने भरलेले जे परमात्म बीज म्हणजे असण्याचे भान, त्याचाच आठव करा. म्हणजे तेथे आठव विसर असे नाही, ते दोघांच्या पार आहे, म्हणून त्यावरच लक्ष ठेवा. याच आत्मज्योतीचे चिंतन करा, आत्मज्योतीला ओळखा. ज्या कुणाची माहिती सध्या तुम्ही ऐकता आमच्या शब्दातून, ते तुम्हीच आहात. म्हणजेच काय, तुमची योग्यता ब्रह्मासमानच आहे. तशा बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकता आणि त्या खऱ्याही मानता. तिथे तुम्ही कुठलीही शंका घेत नाही, तिथे तुम्ही कोणतीही शंका कुशंका आणत नाही. तसेच हे इथे ऐकलेले खरे माना.
तसेच हे इथे ऐकलेले खरे माना. इथे शंका कुशंका घेऊ नका. इतके जरी झाले तरी खूप झाले. ऐकू आलेले वापरायला शिका. इथेच मात्र तुमचा शंकासूर प्रचंड धुमाकूळ घालतो. आपण मरेपर्यंत मी स्त्री किंवा मी पुरुष हे आपण विसरू शकत नाही. तसेच हे सर्व लक्षात ठेवा. नुसते लक्षात ठेवू नका तर ते वापरा. स्वतःचेच असल्याचे ज्ञान हे सदैव चिंतनात ठेवा. देहाचे रूप म्हणजेच मी हे असे मिथ्या रूप वापरून आपले मरण व्यर्थ ओढवून घेऊ नका. काळ तुमच्यामुळेच आहे, तुम्ही काळामुळे नाही आहात. काळ तुमच्यात अदृश्य होतो, तुम्ही काळात गडप होऊ शकत नाही. म्हणून एकच उपाय, चिंतन करणाऱ्याचे चिंतन करा, इतर काहीही नको. हे असे ऐकायला मिळणे ही सुद्धा परमभाग्याची गोष्ट आहे. आपणच असल्याची जाणवती कळा सहन होत नाही, म्हणून आपण आपल्याला भलत्याच उद्योगात गुंतून ठेवलेले आहे. ती एक तऱ्हेची केवळ कर्मणूकच आहे. ऋतवैकल्ये, उपास-तापास, जटाजूट, दाढी, मिशा, जप, ज्ञान वगैरे वगैरे योगमुद्रा हे सर्व आपणच असल्याची जाणवती कळा सहन होत नाही, म्हणून याद्वारे आपल्याला असे पलायन करावे लागते. हा सर्व व्यर्थ खटाटोप आहे. पण आपण एकांतात असा किंवा लोकांतात असा, उद्यानात असा किंवा स्मशानात असा, आकांतात असा किंवा भयान शांततेत असा, स्वतःकडे पाहत राहून आपण जसे आहोत तसे स्वतःला सामोरे जाण्यात फार मोठे शौर्य आहे. याला फार मोठे धैर्य लागते. आज जी माणसे जिवंत आहेत त्यापेक्षा मेलेल्या माणसाची संख्या निश्चितच कितीतरी जास्त आहे, कितीतरी पटीने आहे. त्या मेलेल्यांचे कोट्यावधी टनांचे ओझे वजन आज कुठे गेले? ती यावेळी काय करत असतील? या प्रश्नाचे असे उत्तर की ती जन्मण्यापूर्वी जशी होती तशीच आहेत. म्हणजेच काय? अव्यक्तातून व्यक्त झाली ती परत अव्यक्तातच जाण्यासाठी. अव्यक्तातून व्यक्त झाली ती परत अव्यक्तातच जाण्यासाठी. तुम्हाला हा असा ज्ञानयज्ञ करायचा असेल, तर खाताना खाणाऱ्याचे ध्यान करा. प्रत्येक गोष्ट करताना करणाऱ्याचे ध्यान करा. ते तू आहेस हा गुरुमंत्र म्हणूनच स्वीकारा. काय हरकत आहे? बाकीच्या गोष्टींना जसे तुम्ही हो म्हणता, इथेही तेवढेच हो म्हणा. हा गुरुमंत्र घट्ट धरून ठेवा. त्यामुळेच प्राण शुद्ध होतात. असा प्राण शुद्ध झाल्यावर तो आपोआप विश्वप्राणात विसावतो. हे सुद्धा इथे सांगितलेले फक्त ऐकून ठेवा. हे दुसऱ्यांना सांगून लगेच बुवाबाजी करू नका. जसे जसे तुम्ही यात डुबत राहाल तसे तसे ते तुमच्या कामाला येत राहील. शुद्ध प्राण हा किडा, मुंगी, मानव असा भेद कधीच करत नाही. कुठल्याही शरीराला सूक्ष्म भेद लक्षात घ्या. कुठल्याही शरीराला नाही तर कुणाच्याही शरीराला हा सूक्ष्म भेद लक्षात घ्या. प्रामाणिकपणे आणि प्राणपणानेच वागवतो. शुद्ध प्राण हा किडा, मुंगी, मानव असा भेद करत नाही. कुठल्याही शरीराला किंवा कोणाच्याही शरीराला प्रामाणिकपणे हा प्राणपणानेच वागवतो. म्हणून स्वस्वरूप ज्ञात्याला हे प्राण व्यक्तिरूप दिसत नाहीत. कारण इथे विभागणी नसते. फक्त व्यक्तपणा असतो आणि या व्यक्तपणाला जे कृष्णमूर्ती हे
म्हणतात देअर इज ओनली क्रिएशन, देअर इज ओनली क्रिएशन. आणि हे क्रिएशन अशा प्रकारचे आहे की आपल्याला क्रिएशनचे भान त्याचे स्वतःला सुद्धा नाही. देअर इज ओनली क्रिएशन. नमस्कार.